येतं का पदे? गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. आवाज येतो सर्वांना? हो स्क्रीन दिसते? मॅम. दिसते का सर्वांना? ओके. आजचाच टॉपिक आपण कंटिन्यू करतोय, संख्या व संख्या पद्धती. काल काही उदाहरणं पाहिली होती, सर्वांना समजली? कोणाला काय अडचण? नाही. ओके. पाहिजे मग पुढची उदाहरणं? हो. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती असतात? 25. संयुक्त संख्या किती असतात? 74. एक ही समसंख्या आहे, विषम संख्या आहे, मूळ संख्या आहे का संयुक्त संख्या आहे? मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, फक्त ती विषम मध्ये येते. मला सांगा, 1 ते 100 मध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो? 11. 11 वेळा. 2 हा अंक किती वेळा येतो? 20. 20 वेळा. 1 हा अंक किती वेळा येतो? 21. 21 वेळा. व्हेरी गुड. बर, आता 2 अंकी संख्येमध्ये शून्य किती वेळा येतो? 11. 9 वेळा. 2 अंकी मध्ये. बरं, 5 किती वेळा येतो पहा? 2 अंकी मध्ये 5 अंक किती वेळा येतो? ओके. 2 अंकी मध्ये 8 हा अंक किती वेळा येतो? 8 किती वेळा येतो? 19. मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती? 9. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती? 9,999. बर, एकूण 2 अंकी संख्या किती आहेत? 90. एकूण 3 अंकी संख्या किती आहेत? 900. 900. एकूण 4 अंकी संख्या किती आहेत? 9,000. 5 अंकी संख्या किती आहेत? 90,000. हा, 9चा आकडा वाढवत जायचं. आलं का लक्षात तुम्हाला? हा. एक अंकी म्हटलं तर 9 आहेत. 1 मिनिट. बॅटरी लो झाली. एक अंकी संख्या. एक अंकी किती संख्या आहे? तर 9 आहे. 2 अंकी किती? 90 संख्या आहे. 3 अंकी संख्या किती आहेत एकूण? 900 आहेत. 4 अंकी एकूण संख्या? 9,000. 5 अंकी एकूण किती आहेत? 90,000. 6 अंकी किती आहेत मग? 9,00,000. व्हेरी गुड. आलं लक्ष तुम्हाला? काय केलं मी? वरती शून्य वाढवत वाढवत जायचं. मला सांगा, एक अंकी सर्वात लहान संख्या कोणती? मॅम एक. किती आहे? अरे, एक अंकी लहानात लहान म्हंटले मी. एक अंकी लहानात लहान किती आहे? 1. 2 अंकी? 2 अंकी 10 आहे. 3 अंकी? 4 अंकी? ओके. मला सांगा, लहानात लहान, आलं लक्ष तुम्हाला? लहानात लहान विषम संख्या, 2 अंकी विषम संख्या कोणती? 11. व्हेरी गुड. लहानात लहान आणि 2 अंकी कोणती आहे मग? 11. तर आता माझा प्रश्न तुम्हाला, लहानात लहान 2 अंकी समसंख्या कोणती? 10. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. असे वन लाईनर क्वेश्चन सुद्धा तुम्हाला कधीही विचारले तरी आले पाहिजे.
येतात का सर्वांना? नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते? नैसर्गिक संख्या आम्ही शिकवलं होतं तुम्हाला. नैसर्गिक संख्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? एक आहे. म्हणजे नैसर्गिक संख्यांची सुरुवातच एकने होत असते. आलं लक्षात? लहान म्हटलं की एक, मोठी म्हटलं तर सांगता येत नाही. मोठी संख्या सांगता येईल का? आहेत. बर, शून्य संख्या सर्वात लहान पूर्ण संख्या. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? शून्य. शून्य. मग पूर्ण संख्येची सुरुवात शून्याने होत असते. 0 1 2 3 4 नंतर त्या इन्फिनिट आहेत. मला सांगा बरं, सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती? कोणती आहे? सांगता येईल का? सांगता येणार नाही. इन्फिनिट आहेत त्या, असंख्य आहेत. बघा तिथे. ओके, चला आज आपण वन लाइनर क्वेश्चन सुद्धा पाहिले. जायचं आता आपण आपल्या प्रश्नांकडे. 1.1 पासून सुरुवात करूयात. काल फक्त एक प्रश्न पाहिला होता, पुन्हा तो रिपीट करूयात. प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर मला चॅट मध्ये द्या. चॅट बॉक्स मध्ये आन्सर हवंय सर्वांचं. स्नेहाचं आलं, दिव्याचं उत्तर आलं, सुप्रिया, कृष्णा, ईश्वरी, यशराज, आदर्श, रुद्र तुझं नाव का नाही टाकत रे तू? स्वरालीचं पण आज नाव नाहीये. बाई विवो कोणाचं नाव आहे? अशी फोनची नावं नका ठेवत जाऊ, स्वतःचं नाव टाका. ऋषिकाचं पण नाही आज. मीरा गायकवाड या नावाने. ऋषिका, काय अडचण आहे तुम्हाला? पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. याचं काल आपण स्पष्टीकरण सुद्धा पाहिलं होतं. 753,357 ही संख्या आहे. या प्रकारे याचं वाचन केलं जातं. आता पुढचा प्रश्न पहा. 1 4 6 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? या अंकांचा उपयोग करायचा आहे. अंक सुद्धा 5 आहेत. तुम्हाला तयार सुद्धा संख्या करायची 5 अंकी. हा, ऑप्शन नंबर 2 सर्वांचे आन्सर 1 सुद्धा येत आहे पहा. 1 आणि 2 अशी 2 उत्तर मिळत आहेत. ऑप्शन नंबर 1 आणि 2. चला, योग्य उत्तर काय आहे? कशी तयार सांगितलीये? मोठी तयार करायची, मोठी आणि 5 अंकी. मोठा नंबर कोणता आहे? सम आणि विषमचा काही उल्लेख आहे का? असा उल्लेख कुठेही नाही. सम विषमचा उल्लेख नाही. म्हणून आता काय करायचं? मोठा म्हटलं की सर्वात मोठा नंबर पाहायचा. यामध्ये सर्वात मोठा अंक आहे 9, नंतरचा आहे 8. डिसेंडिंग ऑर्डर नुसार जायचे पहा, उतरत्या क्रमाने. नंतर आहे 6, मग 4 आणि 1 असा पर्याय कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 2 मध्ये. आणि काही जणांचं उत्तर पर्याय क्रमांक 1 सुद्धा होतं, पण 1 मध्ये पहा 4च्या अगोदर 6 आहे. सॉरी, 6च्या अगोदर 4 आहे. अगोदर 6 नंतर 4 असायला होता. हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 हेच योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. 5 अंकी लहानात लहान संख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यातील अंतर किती? पाच अंकी लहानात लहान संख्या घ्यायची.
आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी करायची आहे. ऑप्शन नंबर 2 सर्वांचे येते आन्सर पहा. ऑप्शन नंबर 2 आपण चेक करूयात. लहानात लहान संख्या तयार करायची म्हणजे 1 वरती शून्य देत चालायचे. 5 अंकी विचारले मग एका वरती घ्यायचे 4 शून्य म्हणजे 5 अंकी संख्या तयार झाली. किती झाली 10,000 ही झाली 5 अंकी लहानात लहान संख्या. आता पुढे काय सांगितलं 4 अंकी मोठ्यात मोठी. मग 4 अंकी मोठ्यात मोठी म्हणजे 4 वेळा 9. 4 वेळा 9 म्हणजे 4,999 यांच्यातील वजाबाकी करायची. आता सर्वांना माहितीये 9,000 मध्ये जर 1 मिळवला की 10,000 मिळतो. म्हणजे वजाबाकी सुद्धा काय आली पहा. 1 वजाबाकी करायची गरजच नाही. उत्तर काय झालं 1. पर्याय क्रमांक 2 मध्ये हे उत्तर दिसेल सर्वांना. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. दशम म्हणजेच दशक, टेन्स प्लेस. दशक स्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? किमान म्हणजे लहान संख्या आणि त्याच्या टेन्स प्लेस मध्ये मात्र 9 हवाय. दशक स्थानी 9. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दशक स्थानी 9 दिसतोय पण या 9 असून सुद्धा तो कसा पाहिजे किमान पाहिजे म्हणजे लहान संख्या पाहिजे मिनिमम नंबर. आणि अंक तुम्ही कोणतेही वापरू शकता कोणत्याही अंकाचा. कोणाला नाही आवाज येते? रुद्रला आवाज नाही येते का? रुद्र बाकीच्यांना आवाज येतोय का माझा? ऑप्शन नंबर 1. रुद्रचा मला आवाज येत नाही. रुद्र आवाज मॅम येतो लय का? बारीक येतोय आवाज. बारीक येतोय. इकडे पहा लेफ्ट साइडला 100% आवाज आहे माझा. एवढाच होऊ शकतो जास्तीत जास्त. बाकीच्यांना पण असा बारीक आवाज येतोय का माझा? व्यवस्थित येतोय ना? आणि मॅम मला खूप थोडा येतोय. खूप थोडा येतोय. तुमच्या फोनचा आवाज वाढवा बरं. फोनचा आवाज वाढवला. आता येतोय का? नाही. आता मी नाही ना काही करू शकत. माझ्याकडून तर हे पहा मी एकदम मॅम मला येतोय. मॅम मी बाकीच्यांना दुसऱ्या आवाज येतोय? फोनवर जॉईन होल्यावर चालेल का? हो चालेल चालेल. लिंक फॉरवर्ड कर. ठीक आहे मॅम मी लिव्ह होतो. हो चालेल. तुम्ही काय करत जा तुम्हाला ज्या नंबरवरती एखाद्या वेळेस जर त्रास झाला म्हणजे त्या नंबरवरती दिसत नाही स्क्रीन दिसत नाही दुसऱ्या नंबरवरती जर जॉईन व्हायचं असेल तर असे नंबर माझ्याकडून म्हणजे आपल्या ग्रुपवरती पाठवून ठेवत जा किंवा मला सेपरेट पाठवा अगोदर की मी या नंबरवरती नंतर कधीतरी जॉईन होणार आहे. आणि काय होतं की जर तुम्ही अचानक जर जॉईन झाला तर माझ्याकडे लगेच लक्षात येतं नवीन नंबर दिसतो. मी 1-2 वेळा काहीच नाही म्हणत पण नंतर मी रिमूव्ह करत असते असा नंबर. असा जर तुमचा नंबर असेल तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये आहात पण जर नवीन नंबर दिसला तर रिमूव्ह करू नये म्हणून मला तो एक इन्फॉर्मेशन देत जा. एखादी वेळेस जर आमचा क्लास जर नाही झाला या नंबरवरती तर आम्ही या नंबरवरून जॉईन होऊ शकतो का असा जर नंबर असेल तर मी तो नंबर ऍड ठेवत जाईल. चला काय झालं प्रश्नाचं उत्तर? हॅलो मॅम. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 आलंय पहा सर्वांचं. इथे फक्त माहित होतं सर्वात लहान नंबर कोणता आहे कारण प्रत्येक ठिकाणी इथे तुम्हाला दशक स्थानी 9 दिसत होता. टेन्स प्लेस मध्ये प्रत्येक ठिकाणी 9 आहे. हॅलो मॅम. हा बोल. मी आराध्य बोलते. मम्मीचा पण मोबाईलचा डाटा संपला त्यामुळे मी आत्तूच्या मोबाईल वरती जॉईन झालीये. ओके ओके चालेल. काय होतं मी सारखं नाही पाहत पण मी नंबर पाहिला नवीन नंबर दिसला की मी बऱ्याच वेळा रिमूव्ह करत असते मी अशा वेळी. पण मी तुम्हाला अगोदर विचारत असते. मला इथं पूर्ण इन्फॉर्मेशन दिसत असते पण मी सारखी चेक करत नाही कारण मला माहिती एवढीच मुलं आहेत ही नवीन येतात आणि जर सारखं 2-3 दिवस मला त्याच मुलाचा आवाज येतोय नंबर सारखाच दिसतोय मी तरी काही म्हणत पण नाही. एखाद दिवस ठीक आहे समजा फक्त मला तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा. 16,08,13 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. बोला ना बोला कोणाला काय अडचण आहे? मॅडम पर्याय क्रमांक 4. प्लीज असं उत्तर सांगू नका ना चॅट मध्ये उत्तर द्या ना.
मॅम स्क्रीन दिसत नाही. सर्वांनाच? बाकीच्यांना दिसतेय का? आता गेली असेल. आता पहा बरं, ज्यांना दिसत नव्हते त्यांना दिसते का आता? दिसते मॅम. ओके. चला, उत्तर आलं सर्वांचं? हो. पर्याय क्रमांक 1 असं म्हणणं आहे. काही जणांचा वेगळा सुद्धा पर्याय आहे. कोणाचा डी आहे, कोणाचा 1 आहे. काय प्रश्न आहे पहा. 16,813. 16,813. आता मी प्रत्येक नंबर तुम्हाला रीड करून दाखवते पहा. हा जो नंबर आहे गट केला की येते लक्षात. आता 16,813. आता बऱ्याच जणांचं उत्तर आहे 16,813 सांगितलंय का? हजारचा उल्लेख आहे का इथे कुठेतरी? हजार तुम्हाला म्हणजे पहिला पर्याय तर चुकीचा आहे. नंतर कोण आहे पहा, गट केले आपण. गट केले की वाचायले तसं पटकन गट करून घ्यायचे. 1,60,830 आहे कसा? 1 लाख आहे का? 16 लाखाचा उल्लेख आहे. 1 लाखाचा उल्लेख आहे का? नाही. मग हा सुद्धा गेला. आता पुढचा गट 1,60,813 आहे का? 1,60,813 असं नाव दिसतंय का तुम्हाला? 1 लाख दिसतंय का? नाही. मग इथे केला पहा मी आता 16,813. ज्यांचं डी उत्तर होतं त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे. आलं लक्षात? बऱ्याच जणांचं एक उत्तर होतं बरं. आपण संख्या वाचन घेतलेले. दशलक्षापर्यंतच संख्या वाचन आपलं झालेलं आहे. जेव्हा फ्री क्लास होतं तेव्हा आपण संख्या वाचन घेतलेले. अजूनही इच्छा असेल तर मी पुन्हा अब्जापर्यंत तुमचं वाचन घेईल. संख्या वाचन पुन्हा एकदा तुम्हाला शिकवेल. कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे? कमाल ते किमान म्हणजे काय? मोठ्याकडून लहानाकडे. मोठ्याकडून लहानाकडे म्हणजे काय म्हणता येईल बरं तुम्हाला? उतरता क्रम. कमाल म्हणजे जास्त, किमान म्हणजे कमी. हो, मोठा म्हणजे जास्त आणि किमान म्हणजे कमी. म्हणजे असा मोठा आहे मग लहान 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 म्हणजे आपण याला काय म्हणतो? उतरता क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. 81,000, 82,000, 63,000 उतरत्या क्रमाने कोणत्या संख्या आहेत हे पाहिजे फक्त तुम्हाला. 63,013 कॅपिटल का? आलं सर्वांचं उत्तर? रुद्र प्लीज माईक बंद ठेवा. ऑप्शन नंबर 4 येते आणि सर्वांचंच येते. इथे कुणाचंही आन्सर मला वेगळं नाही दिसत आहे. सर्वांचं आन्सर अगदी बरोबर आहे. 4 नंबर. तरी आपण एक क्रॉस चेक करूयात. काय आहे? किती अंकी संख्या आहेत अगोदर त्या पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 5 अंकी संख्या दिसतील. मग असे जर 5 अंकी दिसतात तर मग सुरुवातीच्या दोघांचा एक गट केला तरी चालतो. या दोघांच्या गटानुसार पाहिजे. आता 82 आहे, 81 आहे, 63 आहे आणि नंतर 13 आहे. आता या ज्या 4 संख्या आहेत 82, 81, 63 आणि 13 यावरून सुद्धा तुम्ही पटकन ओळखू शकता की हे आहेत उतरत्या क्रमातल्या संख्या आहेत. या उतरत्या क्रमात पुढे कोणी कसं ना संख्या कशात या सगळ्याच 5 अंकी आहेत. मग इथे पहिला 1 किंवा 2 नंबर पाहिले तरी चालतात. फक्त संख्या मोजायच्या अगोदर सगळ्याच आहेत का 5 अंकी? एखादी जर 4 अंकी असेल, एखादी 4 अंकी पण त्याच्यामध्ये प्रत्येक अंक मोठा आहे पण दुसरी संख्या मात्र 5 अंकी तर ऑलवेज 5 अंकी वाली ही मोठी असते. 5 डिजिट वाली ही बिगरच असणार आहे 4 डिजिट पेक्षा. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे? ती विषम संख्या शोधा. आन्सर येतंय सर्वांचं? ऑप्शन नंबर 1 सर्वांचंच येते. ऑप्शन नंबर 1 इथे बदल कोणाकडेही दिसत नाहीये. विषम संख्या प्रत्येक संख्या अगोदर पाहिजे. विषम आहे का? आहे. आणि जर एखादी समूह दिसली आणि विषम विचारले तर समूहाला अगोदर पर्याय कट करून टाकायचा. त्याचा संबंधच नाही इकडे.
मग इथे काय सांगितले, लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी जर कोणाकडे जर शून्य असेल तर शून्याला सुरुवातीला घेऊन चालत नाही. शून्याला कायम तुम्हाला दुसऱ्या नंबरला ठेवावं लागतं, डावीकडून दुसरीकडे. आता इथे शून्य सोडून कोण लहान आहे, मग 1 लहान आहे, घेतला 1, नंतर शून्याला घ्या, नंतर 3, 4 आणि 5 या पद्धतीने हे नंबर घ्यायचे. 10,345 ही संख्या अगदी योग्य आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. इथे थोडासा ब्लर दिसतोय प्रश्न, तुम्हाला जिथे नंबर दिसत नाही ना तिथे ओळखायला हे करते पहा. इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, इकडे वाय आहे, इथे झेड आहे, इथे 8 आहे, नंबर थोडे डार्क करते फक्त, 3 आहे, नंतर 4 आहे, 9 आणि इथे 2. मला सांगा आता व्यवस्थित दिसतात का तुम्हाला नंबर? हे थोडेसे ब्लर दिसत होते. ओके, दिसतायत ना? काय नाही दिसत आणखी? हा 8 थोडा खराब दिसतोय का? हा आता दिसतोय का 8? तर प्रत्येक ओळ, स्क्रीन नाही दिसत आहे. ओके, पुन्हा एकदा शेअर करते. स्क्रीन नाही दिसत आहे. मी घालवली होती आता आली का? दिसतोय का आता? आता दिसेल, 1 मिनिट थांब, लगेच दिसेल. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशः लिहा. पर्यायामध्ये ज्या किमती दिसतायत त्या तुम्हाला ठेवून पाहाव्या लागणार आहेत. पहिला पर्याय चेक करा, दुसरा करा. पहिलाच बरोबर आहे का? चला आपण ठेवून पाहूयात. आता मी काय करते, या एक्सच्या जागी पहिला क्रमांक एक्स मध्ये काय दिलाय पहा, इथे 6 आहे. एक्स ला कट केलं, 6 ला लिहिलं. नंतर कोण आहे, वाय ला पण कट करते आणि झेड ला पण कट करते. दुसरा नंबर कोण दिलाय, वाय म्हणजे 5. इथे वाय होता, वायच्या जागी 5 लिहिला आणि झेडच्या जागी काय लिहिणार आहे, 7. आता प्रत्येक ओळ म्हटलं की आता उभी ओळीमध्ये पाहूयात आपण. किती झाली पहा बेरीज, 8 आणि 3 11 आणि 4 झाले 15. उभी जर बेरीज केली तर 11 झालीये का? सॉरी 15 झालीये का? नंतर 9 आणि 5 14 आणि 1 15. पुन्हा दुसऱ्याची सुद्धा 15 आहे. पुन्हा यांची जर बेरीज केली तर ती सुद्धा 15 येते. पहा होते का बेरीज? उभी बेरीज केली तर 15 आली. आता आडवी पाहूयात. आडवी पहा, 8 आणि 1 9, 9 आणि 6 होते 15. पुन्हा एकदा 7 आणि 3 10 5 15. पुन्हा एकदा 15. पहा आडवी सुद्धा बेरीज 15 आली का तुमची सुद्धा? आडवी आली. आता कर्ण म्हणजे पहा, कर्ण कसा असतो, असतो की नाही, मधल्या ज्या तिरकस रेषा असतात की नाही अशा, तर त्यांना म्हणायचं कर्ण. मग कर्ण म्हणजे काय, आता 4 अधिक 5 अधिक 6. पहा बरं यांची बेरीज आहे का? 15 झाली का बेरीज? पुन्हा दुसरा कर्ण कोण आहे, 8 अधिक 5 अधिक 2. यांची सुद्धा बेरीज होते 15 का? म्हणजे पहिलाच पर्याय योग्य आहे. समजलं तुम्हाला? समजलं का? जायचं पुढे. संपला. आता दुसरा स्वाध्याय 1.2. 17 8 21 13 41 2 27 31 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 104. 4 सर्वांची आली आहे का? ओके, नक्की 104. मला सांगा मूळ संख्या कोणकोणत्या आहेत त्यामध्ये? 17 13 31 51 नाही. फक्त कोण मिळाला? 17 आहे, 13 आहे, 41 आहे, 2 आहे आणि 31 आहे. बाकीचे जे नंबर आहेत ते पाड्यांमध्ये येतात पहा. या सर्वांची जर बेरीज केली तर ती होते 104.
2 करून पहा सर्वांची बेरीज झाली का 104. ओके चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे आणि प्लीज चॅट मध्ये उत्तर द्या, मला बोलू नका. म्हणते तुला माईक बंद आहे, चॅट मध्ये आन्सर हवंय. येते पहा, प्रत्येकाचा आन्सर येते. ऑप्शन नंबर 2 येते बऱ्याच जणांचं. कोणते विधान बरोबर आहे? 2 आणि 4 असे 2 पर्याय मिळत आहेत. पहा, 0 ही विषम संख्या आहे, हे विधान चुकीचे. 0 सम पण नसतो, विषम पण नाही, संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. 0 कोणत्याच गटामध्ये येत नाही. 0 फक्त जर 0 सेपरेट जर 0 घेतला तर आपण त्याला कधीही सम म्हणू शकत नाही. जर 0 जर एखाद्या संख्येच्या पुढे आला, समजा एखाद्या अंकाच्या पुढे आला, 2च्या पुढे जर आला तो, तर आपण इथे 0ला पहिया सम म्हणतो. पण एकटा जर 0 लिहिला तर त्या एकट्या 0ला काहीच म्हणता येत नाही. सम पण नाही आणि तो विषम पण नाही. 0 ही सम संख्या आहे, समही नाही आणि विषमही नाही, म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. 0 ही मूळ संख्या आहे, मूळ सुद्धा होऊ शकत नाही. 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही, हा चौथा पर्याय योग्य आहे. समजलाय सर्वांना प्रश्न हा? 0 कधीही प्लस नसतो, मायनस नसतो, इव्हन नसतो, ऑड पण नसतो, कंपोजिट नंबर पण नाही आणि प्राइम पण नाही. समजलं सर्वांना? माईक सर्वांचे ऑन आहेत. हो मॅम. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा, असे प्रश्न झालेले आहेत. सोडवा. ऑप्शन नंबर 2 सर्वांचं येतंय. आपण चेक करूयात ऑप्शन नंबर 2 राईट आहे का? पहा, 3 ची दर्शनी किंमत किती आहे? या संख्येमध्ये या 3 ची दर्शनी किंमत आहे 3 आणि स्थानिक किंमत जर म्हटलं तर पहा, स्थानिक कोणत्या स्थानावरती येतो अगोदर पाहावं लागेल. एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. दशहजार आहे म्हटलं 10,000 गुणायचे, म्हणजे याची किंमत झाली 30,000. 3 ची किंमत झाली 30, किंवा 3च्या पुढे किती अंक आहेत? 4 अंक आहेत. 3च्या नंतर 4 शून्य देऊन टाका, झाले 30,000. 30,000मधून जर 3 कमी केली तर त्यांची वजाबाकी येणार आहे 29,997. तोंडी निघतं उत्तर, सोडवण्याची सुद्धा गरज नसते. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे? पर्याय पहा. दोन्ही मूळ संख्या आहेत, दोन्ही सहमूळ संख्या आहेत, सी मध्ये दिलंय दोन्ही 11ची गुणिते आहेत, आणि चौथा आहे दोन्ही समसंख्या आहेत. ऑप्शन नंबर 2 आणि 3 अशी 2 उत्तरं मिळत आहेत. 11ची जर गुणिते म्हणताय तुम्ही, जे 11ची गुणिते म्हणतात की नाही, मला सांगा 11च्या पाड्यामध्ये 33 येतो, पण 97 येतो का कधी? सर्वांचे माईक ऑन आहेत, बोला बरं, कोणाकडे येतं का? मग 11ची गुणिते कशी असतील? गुणिते म्हणजे काय? पाड्यातले नंबर. आलं लक्षात तुम्हाला? 11च्या पाड्यामध्ये 33 येतो, 97 येणार नाही, 99 येत असतो. 97 आहे, म्हणजे इतर ऑप्शन चुकीचं आहे. दोन्ही मूळ संख्या आहेत का पहा बरं. दोन्ही मूळ संख्या नाहीयेत. 97. बर, पहा आता हे मूळ संख्या नाहीये, 33 मूळ नाही. आता दोन्ही सहमूळ संख्या आहेत का? हो आहे, दोन्ही सहमूळ आहेत. आणि दोन्ही सम आहेत का पहा बरं. समसाठी 0, 2, 4, 6, 8 यापैकी आहे का कोणी? कोणी नाही. मग सहमूळ काय आहेत पहा. सहमूळ का म्हणायचं यांना?
तर आपण चेक करूयात. पहा 33 आणि 97. मी तुम्हाला सहमूळ संख्या शिकवल्या होत्या, होमवर्क दिला होता, पण खूप कमी जणांचा होमवर्क माझ्यापर्यंत आला. काय अडचण होती? तो सुद्धा वैयक्तिक आला बऱ्याच जणांचा, ग्रुपवरती तर खूपच कमी होता. तुम्ही सहमूळ संख्या शिकलात. आता मला सांगा, 33 कोणाकोणाच्या पाढ्यामध्ये येतात? 1च्या येतो, 3च्या येतो, 11च्या येतो आणि 33च्या पाढ्यामध्ये 33 येतो. आता 97 कोणाच्या पाढ्यामध्ये येतो? 1च्या आणि 97च्या. आता यामध्ये आपण काय करत असतो? कॉमन फॅक्टर शोधत असतो. पहा, कॉमन फॅक्टर इथे मला फक्त 1 दिसला. तुम्हाला दिसतो आणखी कोणी आहे कॉमन? सामायिक अवयव कोणी दिसतंय का? नाही. मग असं तर कोणीच नाही. 1च्या व्यतिरिक्त या दोघांमध्ये कोणीही सामायिक नाही, तर त्यांना म्हणायचं सापेक्ष मूळ किंवा सहमूळ संख्या. आलं लक्षात? त्याला 2 नाव आहेत. पहा, सापेक्ष पण नाव असतं, कधी कधी हेच नाव सापेक्ष येतं. सापेक्ष आणि काय लिहायचं होतं का? लिहिण्यासारखं काय होतं त्याच्यामध्ये एवढं? ऋषिका पुन्हा एकदा जॉईन झाली आहे का? लेफ्ट का झाली होती? मग लिव्ह झाली होती का ऋषिका? पुन्हा पुन्हा ये जा असं नाही करायचं. एकदा आलात ना, पूर्ण क्लास अटेंड करायचा, तरच तुम्हाला लक्षात येणार आहे. रेकॉर्डिंग जरी उपलब्ध असली आपल्याकडे, तरी मला सांगा, रेकॉर्डिंगला तुम्ही प्रश्न विचारणार आहेत का? तुम्हाला जे येत नाही ते लगेच क्लिअर होतं. जर तुम्ही लाईव्ह जर असाल तर रेकॉर्डिंग पाहण्याची सुद्धा नंतर गरज नसते. एक सराव म्हणून जर तुम्हाला कधी काही नाही आठवलं तर रेकॉर्डिंग पाहिजे. रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा पाहण्याची गरज नसते. किंवा एखाद दिवस खूपच महत्वाचं काहीतरी कारण होतं, त्या निमित्तानं तुम्हाला जावं लागलं बाहेर, क्लास अटेंड नाही करता आला, तर ठीक आहे एक रेकॉर्डिंग. पण असं मध्ये आधीचा ये नाही करायचं. वेळेमध्ये यायचं, वेळेमध्ये बसायचं, अभ्यास करायचा, ही सवय ठेवायची. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते? चॅट मध्ये आन्सर हवंय मला. ऑप्शन नंबर 1 सर्वांचं येतंय. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1 इज राईट. हा, झिरोची जी किंमत आहे, स्थानिक असेल, दर्शनी असेल, कुठेही उद्या झिरो, त्याची किंमत नेहमी झिरोच असते. फरक पडत नाही झिरोला. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6. 4, 5, 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी अंक पुनरावृत्त होऊ शकतात. अशी संख्या कोणती? पुनरावृत्त होऊ शकतात म्हणजे तुम्ही एखादा अंक पुन्हा पुन्हा वापरू शकता. कारण अंक इथे किती दिलेत पहा, हे 3 आणि हे 1 4. 4 अंक दिलेत आणि संख्या विचारली आहे लहान आणि 5 अंकी. म्हणून तुम्हाला एका अंकाचं रिपिटेशन तर करावंच लागणार आहे. मग कोणता अंक तुम्ही रिपीट करणार आहे लहान संख्या तयार करण्यासाठी? ऑप्शन नंबर 1 आणि 2 असे 2-2 उत्तर मिळत आहेत. ऑप्शन नंबर 2 ज्यांनी उत्तर दिलं त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2. कारण आपल्याकडे पहा किती नंबर होते, हे 4 नंबर होते आणि संख्या तयार करायची होती 5 अंकी. मग लहान तयार करायचा आहे, लहान नंबर करायचा होता, म्हणून सर्वात लहान जो नंबर आहे तो रिपीट करायचा. आता इथे 0 आपण दुसऱ्या ठिकाणी ठेवतो आणि लहान करायचं म्हटलं इतरांपेक्षा 0 हा लहानच आहे. इतर अंकांपेक्षा लहान असल्या कारणे आपण 0चं रिपिटेशन करू शकतो. मग इथे 3च्या नंतर एकदा जर 0 घेत असतो आपण 2 वेळा घेऊन टाकायचा, जेणेकरून ती संख्या लहान होईल आणि 5 अंकी तयार होईल. झाली 5 अंकी पण झाली आणि लहान पण झाली. आता या सर्व संख्या 5 अंकी दिसतात. मग या 5 अंकीमध्ये मी प्रत्येकाचं वाचन करून दाखवते पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 30,450, 30,045, 34,500 आणि 30,540 या तिघांच्या तुलनेमध्ये बी नंबर जो आहे तो सर्वात लहान आहे.
चला जाऊयात प्रश्न क्रमांक 7 कडे. n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे? n म्हणजे 1 माना, n बरोबर 1 आणि उदाहरण चेक करा. जिथे जिथे n दिसतं तुम्हाला तिथे n 1 ठेवा. ऑप्शन नंबर 4 सर्वांचा आन्सर येते. ऑप्शन नंबर 4 अगदी बरोबर आहे. आपण आता प्रत्येक ठिकाणी n ला पाहूयात. n म्हणजे 1 म्हटलं तर 1 चा जो वर्ग आहे, मला सांगा 1 चा वर्ग किती होतो? 1 चा वर्ग किती? 1 चा वर्ग एकच आहे. 1 चा घन किती? 1. आता या पहिल्या 1 ला मोठं म्हणणं हे बरोबर आहे का? असं जर ठेवलं तर हा बरोबर आहे का? हे चुकीचं आहे. आपल्याला काय म्हणावं लागलं असतं? 1 बरोबर 1 दोन्ही एक सारखेच आहेत की नाही? म्हणजे तिथे काय पाहिजे होतं? बरोबरच सांगितलं होतं. आता दुसऱ्या ठिकाणी 1 चा घन किती होतो? 1 चा घन किती होतो? 1 चा वर्ग किती होतो? 1 होतो. मग इथे n चा जो घन आहे म्हणजे 1 चा जो घन आहे तो मोठा दाखवलाय, ते बरोबर आहे का? दोघांमध्ये बरोबर साईन पाहिजे होतं, इक्वल टू असायला होतं. मग हा पर्याय चुकला, पहिला चुकला, दुसरा चुकला, तिसऱ्या पर्यायाकडे जाऊया. n चा वर्ग म्हणजे किती झाले? 1 वजा n चा घन किती झाला? n चा घन हा. आता 1 वजा 1 होतो किती? रुद्र माईक बंद ठेव प्लीज. रुद्र हा 0. मग या दोघांऐवजी काय करते मी? वजा 1 ऐवजी 0 लिहिते. मग आता शून्यापेक्षा इकडचा 0 मोठा दिसेल का? कोणताही 0 लहान किंवा मोठा असतो का? नाही. 0 म्हणजे दोघांमध्ये बरोबरच साईन असायला होतं. आता n म्हणजे 1 मानलाय आपण. n मोठा आहे शून्यापेक्षा, हे बरोबर आहे का? नाही. शून्यापेक्षा 1 मोठा नाहीये का? आहे. विधान सत्य आहे की नाही मला सांगा बरं. हो. पर्याय क्रमांक 4 मधलं जे विधान आहे ते सत्य आहे. जे इक्वेशन दिले ते ट्रू आहे, सत्य आहे. तर यामध्ये कोणाला काय अडचण? 1.1 1.2 मध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा. पाहायचं मग 1.3 टीचर बोला. 1.3 पाहायचं का थांबायचं? कंटाळा आलाय का? नाही. पाहायचं का? 1.3 घेऊ का? घेऊया चला. संपली. काय? चार्जेस संपली. चला पहा. पहिला प्रश्न. पुढील पैकी शतक स्थानी 7 असणारी व भिन्न अंकांपासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? चॅट मध्ये उत्तर द्या. शतक स्थानी 7 पाहिजे. मग कुठे कुठे आहे शतक स्थानी 7? तिथे चेक करा. ऑप्शन नंबर 2 सर्वांचा आन्सर येते. ऑप्शन नंबर 2 आपण चेक करूयात. ऑप्शन नंबर 2 राईट आहे का? हा, कोणाचाही बदल येत नाही, सर्वांचं सारखं आहे. ऑप्शन नंबर 2. आता शतकामध्ये 7 100 प्लेस मध्ये तर प्रत्येक ठिकाणी 7 दिसते. पहा इथे पण 7 आहे, इकडे पण 7 आहे, इथे पण 7 आहे. प्रत्येक ठिकाणी शतकामध्ये 7 तर आहे. म्हणजे आता पहिलं तर क्लिअर झालं. नंतर काय सांगितलं? भिन्न अंकांपासून म्हणजे कुठले अंक वापरा. पण सर्वात मोठी संख्या. आता एवढंच प्रश्न पडले आपल्या की सगळ्यात मोठा कोण? आता सगळ्यात मोठा मध्ये पहा आपण दोघांचे गट करू शकतो. कारण प्रत्येक ठिकाणी 5 अंकी संख्या तर दिसते आणि त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा 1 दिसतोय. मग 1 वरून तर काय लक्षात येत नाही कोण लहान कोण मोठं. मग यामध्ये काय करायचं? दोघांचे गट करायचे. पहिला गट झाला हा 12चा, नंतर आहे 19, नंतर आहे 18 आणि नंतर आहे 19. आता 12 आणि
12 आणि 18 19च्या तुलनेमध्ये लहान आहेत. लहानचे आपल्याला घेणं देणं नाही, त्यांना काट मारूयात. ते तर नाही येणार. आपल्याला कसा पाहिजे, सर्वात मोठी 5 अंकी पाहिजे. मग मोठा आणि 5 अंकी 197चा गट झाला, इथपर्यंत तर सारखंच आहे. मग त्याच्या पुढे पाहायचं, त्याच्या पुढे जो मोठा तो मोठा. याच्या पुढच्या नंबर मध्ये म्हणजे दशक स्थानावरती इकडे 8 आहे, इकडे 2 आहे. तर निश्चितपणे 2 पेक्षा 8 मोठे, म्हणजे ऑप्शन नंबर बी मध्ये जो नंबर आहे 19,782, ही संख्या 19,728 पेक्षा मोठीच आहे, म्हणून पर्याय झाला बी. जाऊयात पुढच्या पुढच्या प्रश्नाकडे. 0, 3, 6, 7 आणि 9 या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर किती? मोठ्यात मोठी म्हणजेच कमाल आणि लहानात लहान म्हणजेच किमान. इथं दोन्ही शब्दांचा उपयोग केलाय पहा, मोठ्यात मोठी कमाल, लहानात लहान किमान. अंक पुन्हा पुन्हा वापरायचे नाही. इथं दिलंय स्पष्टपणे सूचना आहे, दिलेत जे अंक तेच वापरायचे. अंकांची पुनरावृत्ती करायची नाही. नो रिपिटेशन. रुद्र, तुझं नाव का लिहून पाठवलंय? काही शंका आहे का? ऑप्शन येतोय सर्वांचा. ऑप्शन नंबर काहींचं 2 आहे, काहींचं 3 सुद्धा आणि काहींचं 4 सुद्धा आहे. 4 पर्याय मिळालेत, एक नाही आलं. 2, 3, 4 मध्ये कन्फ्युजन चाललंय बऱ्याच जणांचं. ऑप्शन नंबर 3 दिसतंय पहा. पाहूयात 3 बरोबर आहे का. प्रश्न काय होता नीट समजून घ्या. ऑप्शन नंबर 3 आलंय बऱ्याच जणांचं, जे की उत्तर सुद्धा बरोबर आहे. आता जे काही अंक दिलेत का, यांची पुनरावृत्ती करायचीच नाही. मग मोठ्यात मोठी संख्या कोणती झाली? मोठ्यात मोठा म्हटलं की अगोदर घ्यावं लागेल 9 ला, नंतर 7, नंतर 6, नंतर 3 आणि मग झाला 0. झाली ही 5 अंकी संख्या. दिलेले जे 5 अंक होते त्यापासून आपण मोठ्यात मोठी म्हणजे मॅक्झिमम नंबर आपण तयार केला. आता मिनिमम नंबर आपण तयार करूयात. मिनिमम नंबर तयार करण्यासाठी 0 तर सुरुवातीला काही घेता येणार नाही. मग काय करायचंय, 0 सोडून जो कोणी लहान आहे त्याला घ्यायचंय. 0 ला ठेवायचं दुसऱ्या क्रमांकावरती, नंतर हा 6 आहे, मग 7 आणि नंतर 9. असेंडिंग डिसेंडिंग आहे, या पद्धतीने करून टाकायचं. चढता आणि उतरता क्रम लावून टाका. फक्त लहान मध्ये तुम्हाला काय करायचंय, 0 ला दुसऱ्या क्रमांकावरती ठेवायचंय. आता यामध्ये काय विचारलंय तुम्हाला, यामधील अंतर किती? अंतर किती म्हणजे तुम्हाला काय करायचं, फरक काढायचा आहे. हा जर फरक काढला तर तुम्हाला सर्वांचं उत्तर आलंय का सी? सर्वांचं मला सांगा. सर्वांचा आन्सर सी आहे का? वजाबाकी केली का? हो. ओके, वजाबाकी केली तर उत्तर हे मिळणार आहे तुम्हाला काय, 66,951. वजाबाकी करून दाखवायची आहे. सर्कीला सुद्धा आहे उत्तर सी बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. चला जाऊयात पुढे. इच्छा असेल तर करून दाखवते वजाबाकी. हा बोला. भिन्न म्हणजे काय? भिन्न म्हणजे वेगवेगळे, डिफरंट. ओके, चला पुढचा प्रश्न. 135 आणि 153 या संख्यांमधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे. दोघांमध्येही 3 आहे. दोघांच्या स्थानिक किमतीतला फरक. चार्ट मध्ये आन्सर येऊ द्या, तोंडी उत्तर निघतं. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 3 येते पहा सर्वांचं, जे की अगदी बरोबर आहे. कारण 135 मधला जो 3 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 30. 3च्या पुढे एकच अंक येऊन 1 0. आणि जो 153 मधला 3 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 3. यांचा जर फरक काढला तर तो असणार आहे 27 चा. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. 27,307 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीमध्ये किती फरक आहे? सोपा प्रश्न आहे, सोडवा पटकन.
हे 7 प्रश्न पाहिले की थांबूयात आपण. हा स्वाध्याय कंप्लीट होईल. ऑप्शन नंबर 1 सर्वांचा आन्सर येते पहा. ऑप्शन नंबर 1 तर आपण चेक करूयात. ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आहे का. आता पहिला जो 7 होता हा 7 होता 1000 स्थानावरती, म्हणजे याची जी स्थानिक किंमत आहे 7 ची ती आहे 7000. आणि दुसरा आहे तो एकक स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत झाली 7. यांचा जर फरक काढला तर तो फरक असणार आहे 6993. अगदी तोंडी उत्तर निघतं. सर्वांचं आन्सर हे बरोबर आहे. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज किती. पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज किती. हा प्रश्न तुम्हाला 2 पद्धतीने सोडवता येणार आहे. एक ट्रिक नुसार आणि एक तुम्हाला संख्या लिहून. आता खूप कमी जणांचं उत्तर आले. टीचर ट्रिक द्या. ऑप्शन नंबर 4 आणि 1 यावरती चाललंय पहा बऱ्याच जणांचं. चला ट्रिक नुसार सांगू मग तुम्हाला. आता इथे होते 10 संख्या होत्या. 10 संख्या समजा लिहिणं शक्य आहे, पण खूप जर मोठे नंबर असतील तर लिहिता येत नाही. मग काय करायचं इथे पहा. विषम संख्याच विचारल्यात की नाही. पहिल्या 10 विषम संख्या. पहिल्या 10 विषम संख्या तुम्हाला कधी मिळणार आहेत. 1 ते 20 पर्यंत जर पाहिलं तुम्ही 1 ते 20 पर्यंत 1 ते 20 पर्यंत एकूण संख्या होतात 20. या 20 मधल्या 10 सम असतात आणि 10 विषम असतात. बरोबर का. हो की नाही. 10 सम आहेत आणि 10 विषम आहेत. नैसर्गिक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या म्हणजे 1 ने सुरुवात होणाऱ्या 1 2 3 4 5 इन्फिनिट असतात पुढे. आलं लक्षात तुम्हाला. ते झाल्या नैसर्गिक संख्या. संख्यांवरती हे का नाही प्रश्न. नैसर्गिक संख्येवरतीच आहे ना. सुरुवात 1 ने करायची. पहिल्या 10 म्हणजे 1 ने सुरुवात होणारी पहिली नैसर्गिक संख्या 1 आहे आणि ती सुद्धा विषम म्हटले. मग पहिली नैसर्गिक आणि विषम 1 आहे, नंतरची 3 आहे, नंतरची 5 आहे, त्याची 7 आहे, 9 11 13 नंतर 15 17 19 आणि पुढे 21. पण तुम्हाला किती सांगितल्यात. 10 आहेत का पहा बरं. या किती झाल्या. 1 2 3 3 आणि 2 5. पुन्हा 3 आणि 2 5 झाल्या काय. 10 झाल्या का. तर या पद्धतीने जाऊ शकता तुम्ही. पहिली पद्धत ही या पूर्ण संख्या लिहून घ्यायच्या, सर्वांची ऍडिशन करायची. बरं आता यांची ऍडिशन तर आपल्याकडे एवढा वेळ नसतो एक्झाम मध्ये. मग आपण काय करायचं. यासाठी एक ट्रिक वापरायची. काय ट्रिक आहे. पहिली सम विचारली तर सम लिहा. पहिली विषम विचारली तर पहिली विषम संख्या. पहिली विषम संख्या. आता थोडस स आणि प हा मी शॉर्टकट लिहिलाय. अधिक शेवटची विषम संख्या. शेवटची विषम संख्या छेदामध्ये घ्यायचे यांच्या 2 आणि गुणिले काय करायचं. एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या. आता ही झाली ट्रिक. या ट्रिक नुसार तुम्हाला ठेवायचे. पहिली विषम संख्या कोण आहे पहा यांच्यामध्ये. पहिली विषम कोण मिळाली. 1. शेवटची विषम कोण आहे. 19. हा छेदामध्ये 2. इथे ट्रिक मध्ये दिल्या म्हणून 2 घ्यायचा. गुणिले एकूण विषम संख्या किती आहेत या. 10. इथपर्यंत समजलं का सर्वांना. कोणाला नाही समजलं. सुप्रिया पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या छेदामध्ये 2 गुणिले एकूण विषम संख्या. हे आहे आपले ट्रिक किंवा सूत्र म्हणूयात आपण. याला स्ट्रक्चर आहे आपलं. सुप्रिया आलं लक्षात. हे स्ट्रक्चर लिहून घ्यायचे. ते आहे आपलं सूत्र. सूत्रामध्ये आपण ठेवतो. मग पहिली विषम संख्या कुठली पहिली. तर पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्या पाहिजे होत्या की नाही आपल्याला. मग त्या पहिल्या 10 आपण लिहून ठेवल्या. तिथे लिहिण्याची पण गरज नसते, पण आपण घेतल्यात लिहून. पहिली मिळाली 1, शेवटची मिळाली 19.
कारण आपण 10 संख्या पाहतोय सुरुवातीच्या. मग ह्या यांची करायची बेरीज 19 आणि 1 किती झाले? 20. छेदामधले 2 आहे असे. आता याच्या पुढची स्टेप आहे खाली लिहायची, पण मला जागा कमी पडेल म्हणून मी तर शेजारी लिहिलं गुणिले 10. आता इथे मी करणारे भागाकार. मग भागाकार एकतर 20 सोबत करा किंवा 10 सोबत करा तरीही चालतो. बेक बे बे 10 20. मला सांगा 10 आणि 10 यांचा गुणाकार किती होतो? 10 गुणिले 10 100. आहे का उत्तर 100? हो. ओके, समजलं तुम्हाला सर्वांना? हो. ओके, या प्रश्नापर्यंतच थांबूयात आणि अगदी सेम असा मी तुम्हाला दुसरा क्वेश्चन देते. यावरती आपण प्रॅक्टिस घेऊयात. आणखी एक तुम्हाला असाच प्रश्न घ्या, लिहून घ्या प्रश्न. यासारखाच पहिला. बरं, आता इथे पहिल्या 10 म्हटलं होतं की नाही? आता मी तुमच्यासाठी आणखी सोपं करते पहा. पहिल्या 5. माझा इथं 10च्या ऐवजी एवढाच प्रश्न आहे. पहिल्या 5 आणि सोडवा प्रश्न. पहिल्या 5. अरे 5 मधला च कसा झाला? अंदाजे लिहावं लागतं म्हणून कुठे अक्षर जातं पहा. पहिल्या 5. इथे नैसर्गिक विषम होत्या ना, माझ्या नैसर्गिक सम आहे. पहिल्या 5 नैसर्गिक आणि सम संख्यांची बेरीज. सम संख्यांची बेरीज. सोडवा उदाहरण. कोण सोडवतोय फास्ट? 15. तर समच असायला हवं. 15 सर्वांचं येत आहे का? पहिल्या 5 नैसर्गिक आणि सम म्हटलं मी इव्हन नंबर. काय करायचं? पुन्हा एकदा प्रश्न समजून देते पहा. काय करायचं? मॅडम 30. किती झाली? 30 झाली का? हो. ओके, बरं, मी तर 30 तुमचं उत्तर लिहून ठेवले. बरोबर आहे का चेक करूया. पहा, पहिल्या 5 आहेत की नाही? आता हे ट्रिक न वापरता आपण अगोदर सोडवून पाहूयात. मग पहिली जी सम आहे ती आहे 2. नंतरची सम कोण आहे? 4. नंतरची 6. नंतरची 8 आणि नंतरची 10. यांची जर बेरीज केली तर ती होत असते 30. 6 4 10 8 आणि पुन्हा 10 हे 30 झाले का? अगदी तोंडी उत्तर निघतं. हे 30 झालं, उत्तर झालं 30. आणि आता आपल्या ट्रिक मध्ये ठेवून पाहूयात. पहा, पहिली समसंख्या कसं लिहून देऊ तुम्हाला? पहिली समसंख्या अधिक शेवटची. आता एक खूप जास्त मोठं होईल म्हणून थोडस शॉर्टकट केले. शेवटची समसंख्या छेदामध्ये ठेवायचे 2 आणि गुणिले एकूण समसंख्या. मग एकूण समसंख्या किती होत्या बरं त्या? 5. हा, आता या ट्रिक मध्ये ठेवूयात आपण. या सूत्रामध्ये ठेवायचंय पूर्ण. मग आता पहिली समसंख्या कोण मिळाली? 2 मिळाली. अधिक शेवटची सम कोण आहे? 10. छेदामध्ये इथे 2 आहे. ट्रिक मध्ये ठेवल्यात म्हणून इथे या 2 ला ठेवायचं. नंतर एकूण किती सम आहेत या? 5. विचारल्यात किती तुम्हाला? पहिल्या 5. मग काय करणार? याच्या पुढची स्टेप इकडे रेषेच्या पुढची. 10 आणि 2 किती झाले? 12. आपण त्याला नीट शून्य काढूयात पहा. 10 आणि 2 झाले 12. छेदामध्ये 2 गुणिले 5. हा, आता या 2 ने कोणाला भाग जातो? 5 ला जातो की 12 ला जातो? 12 ला जातो. 2च्या पाड्यामध्ये 12 कोणत्या क्रमांकावरती असतो? साही 12. मग आता गुणाकार कोणाचा? 6 आणि 5 चा गुणाकार करा. किती झाले? 6 पंचे 30. आलं का उत्तर 30? अगोदर सुद्धा उत्तर 30 आलं होतं. सूत्रामध्ये सुद्धा 30 आलं का? समजलाय का तुम्हाला प्रश्न आता? काय बोला? मग ते पहिले सूत्र वापरूनच डायरेक्ट उत्तर काढून जर अरे पहिलं दुसरं एकच आहे.
फक्त तिथं सम नाव आहे ना, विषम. विषम म्हटलं की विषम नाव ठेवायचं, सम विचारलं की सम नाव ठेवायचं. एकच सूत्र आहे. हो आलं मॅम, का पण लक्षात तुम्हाला? पहिले सूत्र वापरल्यावर चालेल ना? हो, पहिलं हे काही सूत्र नाहीये, हे काही सूत्र नाही. आपण डायरेक्ट संख्या लिहिल्या होत्या. सूत्र हे आहे तुम्हाला. पहिली संख्या समसंख्या अधिक शेवटची सम. सम विचारलं तर सम नाव लिहा. विषम म्हटलं तर या सम ऐवजी विषम लिहा. इथे हो म्हणजे विषम नाव आलं की विषम घ्यायचं, सम नाव आलं तर सम घ्यायचं. आलं का हो. लक्षात तुम्हाला? हे नैसर्गिक सर्व संख्या असतात. एक पासून सुरू होणाऱ्या प्रत्येक संख्या नैसर्गिक असतात. आलं का लक्षात तुम्हाला? इथे हो. नैसर्गिक नाव का दिलं जातं, तर काही गट असा असतो, शून्याचा गट असतो. 0, 1, 2 आणि हा शून्य जर सुरुवातीला आलं की याला म्हटलं जातं होल नंबर, म्हणजे पूर्ण संख्या. मग असा पूर्ण संख्येचा जर कुठे उल्लेख नाही तर त्या नैसर्गिक आहेत, एकने सुरुवात होणाऱ्या. असं म्हटलंय तुम्हाला कुठं पूर्ण पण नाही आणि नैसर्गिक नाही, म्हणजे त्या नैसर्गिकच असतात. जर पूर्ण विचारायचं तर तिथे पूर्ण नावच दिलेलं असतं. पूर्ण म्हणजे शून्याने सुरुवात होणाऱ्या. समजलं तुम्हाला? हो. हा, जिथे शून्याने सुरुवात होणारे असतात त्याच पूर्ण म्हणायचे. इतर वेळी प्रत्येक नंबर हा नैसर्गिकच समजायचा, नैसर्गिकच असतो, तो नॅचरलच असतो. बर, तुम्हाला आता या प्रकारे गट करून करता येतील का? पहिल्या 10 काढा, पहिल्या 20 काढा. एक प्रश्न देते, त्यानुसार तुम्ही 1 ते 100 मध्ये तुम्हाला जसे गट वाटतील तसे करा. किंवा असं एक प्रकरणच आहे आपल्याला, सेपरेट प्रकरण आहे, त्याच्यातले मी तुम्हाला आज प्रश्न पाठवून देते थोड्या वेळाने, ते प्रश्न सोडवा. पहा, किंवा असं एखादा मी तुम्हाला प्रश्न दिला, समजा एक प्रश्न देते. 1 ते 10 पर्यंतच्या 1 ते 10 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता इथे मात्र नीट पाहिजे, नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता इथे काय म्हटले, इथे प्रत्येक जण ऐका. आता इथे मी प्रत्येकाला म्हटले, सर्व म्हटले, सर्व. मग इथे सम आणि विषमचा उल्लेख आहे का? नाही. सम पण नाही आणि विषम पण नाही. म्हणजे इथे काय करायचं, मी पहिली जी नैसर्गिक संख्या आहे ती आहे 1, शेवटची नैसर्गिक आहे 10 आणि छेदामध्ये घ्यायचं 2 आणि एकूण संख्या किती झाल्या त्या मोजायच्या. एकूण किती आहेत 1 ते 10 पर्यंत संख्या? 10. हा, इथे सम आणि विषम जर असतं तर मग फक्त सम घ्यायच्या, विषम जर म्हटलं तर फक्त विषम घ्यायच्या आणि सर्व जर म्हटलं की पहिली आणि शेवटची संख्या शोधायची. 10 आणि 1 किती झाले? 11. 11 छेदामध्ये 2 आणि इकडे तर घ्यायचे 10. आता 2 ने मला सांगा 11 ला भाग जातो का 10 ला भाग जातो? 10. पाड्यामध्ये कोण येतं? 10 येतं. बे पाचे 10. आता गुणाकार करायचा 11 आणि 5 चा. 11 पाचे 55. बेरीज आपल्या क्लासच्या नंतर 1 ते 10 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज करून पाहिजे, ती 55 येते का ते चेक करायचंय. या पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची. मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेल अशी उदाहरणं, किंवा तुम्ही 1 ते 100 मधले कुठलेही 10 संख्यांचा ग्रुप करा, 20 चा ग्रुप करा, तशी प्रश्न तयार करून प्रश्न सोडवा. का प्रश्न पाठवावेच लागतील मला तयार करून? टीचर पाठवा. ओके, पाठवते मी तुम्हाला, थोड्या वेळाने पाठवते, ग्रुपवरती प्रश्न पाठवते. ओके, थांबूयात आपण. राहिलेले प्रश्न आता उद्या पाहूयात. कोणाला काय अडचण? समजलं सर्वांना? चेक करत जा ना. पीडीएफ मी काय करते, चेक करते. भरपूर जणांचे भरपूर चुकीचे प्रश्न असतात. हा, मग त्यांना ज्यांचं आहे त्यांना ऐका ना, समजतं ना. मी पाहिले नाही कृष्णाची, मी आता इंग्लिशची पाहिली होती, इंग्लिशचे नव्हते चुकलेले आणि त्याच्या खाली आन्सर की होती. काय झालं, त्या दिवशी चुकून 2-4 पीडीएफ माझ्याकडून एकत्र काढण्यात आल्या आणि ते आन्सर तसेच राहिले. त्याच्यानंतर जे पाठवले ना ते चेक करा आणि ज्याचं असेल त्याला त्या ग्रुपवर टाकत जा. ओके, पर्सनली टाकत जाईल. त्यांचं चुकलं ते समजणार कसं? नाही, मी त्यांना काय सांगत असते की तुम्ही इकडे, मी प्रत्येक प्रश्न सोडून घेत असते ना, की तुम्हाला आन्सर की देत जाऊ प्रत्येकाला सोडवून झाल्यानंतर. तसं चालेल का?
प्रत्येकाला आन्सर की दिली तर नको हम्म? आणि ते सोडवले तर मग ते लक्षात येतं ना. ऐका ना सर, काय होतं काय, हा, आज आता काही मुलं हुशार आहेत, प्रत्येक जणांची लेवल सारखी नाहीये. नाही आणि नाही. सारखंच आपण जर त्यांना म्हंटल ना, मी अनुभव घेतलाय मागच्या वर्षी हेच झालं पहा. अगदी हा. 2-4 मुलं याच कारणाने कमी झाली की त्यांचा हा. थोडासा मूड कमी व्हायचा की आमची लेवल कमी, इतरांचे कायम बरोबर येत आहेत, आमचं उत्तरच चुकतायत. 5वीला हेच झालं मागच्या वर्षी. नाही असं सोडून त्यांना मग ते समजणार कसं काय आपलं चुकलं ते असं, मग ते रिपीट घेतात का तुम्ही? हो, रिपीट होतात ना, तेच प्रश्न मी पुन्हा घेत असते ना. घेता ना? आतापर्यंत सांगा बरं मुलांनो, मी जेवढ्या पीडीएफ पाठवल्या त्या अर्ध्या सोडवल्या, तेच तुम्ही पुन्हा घेता मी ना? सोडून घेतली नाही असं झालंय का? जेवढी मी पीडीएफ पाठवते की नाही त्या पुन्हा पुन्हा घेत असते मी. तेच घेतात ना? मी पुन्हा सोडवते. हा, ते हा. प्रश्न इथे सोडून पण असतात आणि मुलांना मी सांगत असते की ते चेक करा, तुमचं काय चुकलं होतं ते सुद्धा चेक करा. चालतंय. हा. आणि थोडस मुलांच्या मनावरती पण, आपण एवढे मोठे नाहीयेत ना ते, 5वीला म्हणजे एवढे काही मोठे नाही ते, त्यांच्या नाही नाही, समजण्या मला कसं पलीकडे. वाटलं, तुम्ही जे पाठवता ना परत नाही नाही घेतल्या नाही मग त्यांना कसं काय समजायला नाही असं नाही म्हणतो. नाही पूर्ण होतात आपले ते प्रश्न, पुन्हा पुन्हा होत असतात. आता ही हा ना? पीडीएफ तर मी काल पाठवली होती. आता हे हा. प्रश्न सुद्धा काही मुलांनी सोडवलेत. हा हा, हे प्रश्न हा. भरपूर जणांनी सोडवलेत, पण आज त्यांना लक्षात आलं असेल ना आपलं काय चुकलं. अरे. किती प्रश्न झाले हा? पहा बरं, त्यांना बाकीच्यांना विचारून. मी काल ही पीडीएफ पाठवली होती की नाही तुम्हाला? हो. बऱ्याच जणांनी अर्धेच प्रश्न सोडवले, तर अर्धी पीडीएफ तशीच होती. आता मला माहिती होतं ना ह्यांना पूर्ण सोडवताच कृष्णाचे येणार पण नाहीये ते. राहिले. कृष्णाने पण थोडे सोडवले. हा, मी भरपूर जणांचे पाहिले, कोणीच पूर्ण नव्हती सोडवलेली. हा, ते 4-5 राहिले वाटतं. हा, मग मला माहिती ना, त्यांना शिकवल्याशिवाय नाही येणारच नाहीत ना. पण एक प्रयत्न म्हणून मी देत असते मुलांना पीडीएफ. चालतंय. त्यांच्याकडे पुस्तकही असतात. आहे, घेतलंय मी काल पुस्तक. हो, आणि शक्य तेवढी जास्त मी तयारी घेण्याचा प्रयत्न करत असते. एक हम्म. उदाहरण झाले की अगदी त्याच्यावरती 4-5 उदाहरण मी माझ्या मनाने पण तयार करून देत असते. चालेल, मी आता पण थोडीशी आणखी 7-8 उदाहरणं पाठवते मुलांना. पण हो. प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं की होमवर्क बरेच जण पाठवत नाहीत. श्रेया रोजच्या रोज क्लासला जॉईन असते, पण श्रेयाचा होमवर्क नसतो बऱ्याच वेळा. श्रेया, काय अडचण आहे तुला? स्वरालीचा कधी असतो कधी नसतो. स्वराली, दुर्गेशचा पण नसतो नेहमी. दुर्गेश बऱ्याच जणांचा नसतो, आणि मला लक्षात येतात पहा, ऋषिकाचा नसतो. ऋषिकाचा कधी कधी दिसतो मला. ऋषिका, रुद्राचा सुद्धा बऱ्याच जणांचा फक्त कधी कधी अभ्यास दिसतोय. यशचा तर कधीच दिसत नाही. तेजस्विनीचा खूप कमी वेळा दिसतो. तेजस्विनी, खरोखर सांगायचंय मुलांनी, त्यांना असं वाटत असेल की आम्ही ऑनलाईन आहे तर मॅडमचं कसलंच लक्ष नाही, आम्ही होमवर्क केला काय नाही केला काय. मी 7-8 दिवस वाट पाहत असते, त्यानंतर माझा एक कॉल राहील त्या पालकांना सुद्धा. जमेल ना रोजच्या रोज सर्वांना होमवर्क पाठवायला? हा, बोला. हो. अभ्यास तुम्हाला पाठवता येणार नाही, चालेल का तुम्हाला? हा, 1 मिनिट पुन्हा मला सांग. माझ्या हाताला प्लास्टर केलेलं आहे. ते मी पीडीएफ तुम्हाला सोडून पाठवेल, पण मला काही लिहिता येणार नाही, ते तुम्हाला पाठवता येणार नाही लिहून. ते तुम्हाला चालेल का? हो, चालेल ना. पीडीएफ सोडून पाठव ना. तू तुझ्या मम्मीला कुणालाही जवळ बसव, सांग, तू उत्तर सांग त्यांना. या उत्तराला तुम्ही राईट करा, असं करा, तसं करा, तसंही चालेल मला. हो. कुणाला? रुद्राला लागलंय का? रुद्र, काय झालंय हाताला? काय झालं? पडले शाळेत. शाळेमध्ये पडला होता का? बरं, काळजी घे. हो. हा, तुझ्या जवळ जे कोणी असेल त्यांच्याजवळ सांग, या प्रश्नाचं हे उत्तर करा. आणि जरी मम्मी पप्पाला माहिती जरी असेल, तुम्हाला सुद्धा विनंती आहे पहा, तुम्हाला जरी उत्तर माहिती असेल तरी सुद्धा रुद्रने जे सांगितले तेच करा. तुम्ही त्याला सांगू नका. नंतर सोडवून पाठवल्यानंतर मग त्याला समजावून सांगा वाटल्यास. हो, चालतंय मॅडम. हो, ओके. थांबूयात आपण. ओके, बाय. बाय बाय मॅम. टीचर. बाय मॅम. बाय. बाय मॅम.